नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता आणि ही बघा चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ. ही मी ना रात्री भिजत घातली, कारण की मी ही भाजी ना सकाळी सकाळी बनवली 6 वाजता, कारण ही टिफिनसाठी मी भाजी बनवली आहे. आणि लगेच आहे ना आता एक पातेलं इथे ठेवलं गॅसवरती, मस्त तापलं, त्यात तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर ना 2 दालचिनीचे तुकडे, चमचाभर जिरे, कढीपत्ता, तेजपत्ता आणि कांदा टाकून छान इथे परतून घेतलं. वरतून लगेच टोमॅटो मी कापून टाकला आणि त्याला पण मस्त इथे परतून घ्यायचं आहे, एकदम छान परतून घ्यायचं. आणि आता बघा चण्याची डाळ आहे ना मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि ती पण इथे टाकून दिली आहे. कारण आहे ना 4 ते 5 तास आहे ना चण्याची डाळ भिजली पाहिजे, तरच आपली ही भाजी मस्त होते. आणि इथे ना अद्रक आणि लसूणची पेस्ट मी वरतून टाकली, ती टाकल्यानंतर पण इथे छान परतून परतून आपल्याला घ्यायचं आहे. आणि घरात आपण जे मसाले वापरतो ना, लाल तिखट, हळदी पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि सगळे मसाले टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्त परतून घ्यायचं. आणि आता आहे ना परतून झाल्यावर ना इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त याला वाफेत शिजून देऊया. आणि तोपर्यंत आपण वांगे बटाटे कापूया, कारण की आज मी बनवणार आहे मस्त चण्याच्या डाळीमधलं वांग बटाटा. तर बघा सालीसहितच आपल्याला इथे बटाटा ठेवायचा आहे, कारण की ह्या भाजीमध्ये ना बटाटा सालीसहितच खायला खूप जास्त टेस्टी लागतो. आणि वांगे बघा ह्या पद्धतीने मी इथे कट केले, देठ काढून टाकले. ही भाजी ना खायला एवढी टेस्टी झाली होती ना, तुम्हाला खरं सांगते. कारण की ना म्हणजे आता भाजी जर जास्त झाली ना तर मी ना एक्स्ट्रा मिस्टरांच्या टिफिनला देऊन टाकते, कारण की ना सकाळी सगळ्यांचे टिफिन जातात आणि दुपारी जेवायला कोणीच नसतं. आणि पुन्हा हीच भाजी रात्री खायला कंटाळा येतो सगळ्यांना, सकाळची भाजी संध्याकाळी. म्हणून मग थोडी एक्स्ट्रा झाली की मी मिस्टरांना देऊन टाकते, कारण की त्यांचा तिथे स्टाफ खूप मोठा आहे आणि सगळे खूप मग आवडीने खातात, मस्त मिळून मिसळून एकत्र. तर चक्क आहे ना आज मला दुपारी म्हणजे सगळ्यांनी असे मेसेज टाकलेले किंवा आणि म्हणजे कॉल पण आला मला की बाबा आजची भाजी ना खूप जास्त टेस्टी झाली होती, वांग बटाटो म्हणजे चक्क आहे ना चिकन मटन नॉनव्हेजला लाजवेल अशी ही आजची वांग्या बटाट्याची हरभऱ्याच्या डाळीतली तुम्ही भाजी केली आहे. तर आता बघा इथे मस्त आहे ना परतून झाल्यानंतर गरम पाणीच टाकायचं आहे बरं का या भाजीमध्ये आपल्याला. आणि मस्त आहे ना चांगली 70% शिजली. मग अर्धा वाटी ना ओलं नारळ मी इथे किसून टाकलं, म्हणजे मिक्सरलाच बारीक केलं. आणि भरपूर सारी कोथिंबीर इथे मी टाकली आणि छान मिक्स करायचं. आणि छान मिक्स केल्यानंतर म्हणजे गरम पाणीच वापरायचं आहे, जेवढं आपल्याला पाणी पाहिजे ना तेवढं थोडंसं गरम पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायची. वरतून कोथिंबीर टाकायची आणि मंद गॅसवर ना 10 मिनटं छान शिजवून द्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली वांगा बटाट्याची भाजी कशी झाली आहे ना हरभऱ्याच्या डाळी ते नक्की मला सांगा. चला मग जेवायला या. इथे बघा वांगे शिजले. बाय.